जलगांव जिले में चोपड़ा तालुका के बड़ौदा गांव में तेंदुए के आतंक ने एक बार फिर ग्रामीणों को दहशत में डाल दिया। रात के समय रिहायशी इलाके में घुसे तेंदुए ने गाय के बछड़े पर हमला कर दिया, जिससे उसकी मौत हो गई। जंगली जानवर खाने और पानी की तलाश में अक्सर रिहायशी इलाकों का रुख करते हैं। ऐसे एक मामले में चोपड़ा तालुका के बड़ौदा गाँव में गाय का बछड़ा तेंदुए का शिकार हो गया। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग के अधिकारियों ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा तैयार किया। पिछले कुछ दिनों से चोपड़ा तालुका में ऐसी घटनाओं का सिलसिला लगातार बढ़ता जा रहा है। ग्रामीणों ने सरकार से तेंदुए को नियंत्रित करने के लिए प्रभावी कदम उठाने की मांग की। वहीं वन विभाग ने बछड़े के मालिक को मुआवजा देने का आश्वासन दिया। वडोद्याला माझी टीम रात्रीही गस्तीला होती। आताही वडोद्याला ते संबंधित ठिकाणी गेलेले आहेत। नेमकं की गुरांवर हल्ला केला असं बातमी आलेली आणि त्याचा पंचनामा वगैरे करून जी बाजारभाव किंमतप्रमाणे जी आपण गुरांची 75% रक्कम आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि जसं जसं आपण प्रचार प्रसिद्धी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात केली, त्याच्यामुळे कुठेही बुवा असं प्रकार घडणार नाही यासाठी आमची टीम पूर्ण सतर्क आहे। रात्री पहाटे कधी कॉल आला तर आम्ही रात्रपाटे तिथं जात असतो। साहेब, ते गावातील जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की वो काही ते जनजागृती फॉरेस्ट डिपार्टमेंटने जर केलं तर तेवढं तर फरक पडेल, कारण मजुरं जे आहेत ते शेतात येत नाही। यासाठी काय प्रयत्न करणार आहे? ऑलरेडी आपण जनजागृती मोठ्या प्रमाणात केली। चौकात आपण बॅनर पण लावलेले आहेत। त्यानंतर आपण एक नागपूरचे एक बांबूकर त्यांना बोलवले, त्यांच्यामार्फत आपण लोकांना मार्गदर्शन चालू केले। पण मला असं वाटतं बा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण शेतात मजूर कामं करतात त्यावेळेस आपला एक माणूस तरी त्यांच्या मागे राहायला पाहिजे, कारण बिबट हा कधीही डायरेक्ट हल्ला करत नाही। बिबट हा ज्यावेळेस त्याच्या हाईटच्या हिशोबात तो हल्ला करत असतो आणि असं आतापर्यंत एवढी अशी घटना होत नाही तर तो त्याने माणसाला हल्ला केला तो शिडी मेंढीवर 7 ते 8 दिवसानंतर एखादा हल्ला करू शकतो। साहेब, हे जे बिबट्याचा जो वावर जो आहे तो जास्त झालेला आहे, तर बंदोबस्तसाठी काही प्रयत्न करता येतील का? बंदोबस्तसाठी आपण तसं वरती डी सी एफ साहेबांशी चर्चा झालेली आणि बिबट्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने त्याला थंड हवेचं थंड ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी, जेणेकरून तो जिथं त्याला लपण्यास जागा असेल किंवा ऊसाचं शेत असेल अशा ठिकाणी तो लपून बसतो। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची आपण तसं तजवीज ठेवतो।